नमस्कार, मी प्रियांका नांगणे. तुम्हाला जर बँकेत जॉब करायचा असेल तर इथे मी खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. IBPS म्हणजे काय इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून हे जॉब अपडेट आहे. खूप साऱ्या बँकांकडून इथे जॉब अपडेट आहेत. तुम्ही बघू शकता इथे बँक ऑफ बरोडा असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक अशा खूप साऱ्या बँकेकडून ही भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे 3049 आहेत. त्यासाठी भरती होते. महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. इथे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे 1 ऑगस्ट पासून, म्हणजे कालपासूनच सुरू झालेलं आहे. मग आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. मग यासाठी एज क्रायटेरिया काय असणार आहे, एक्झाम प्रोसिजर काय आहे, फीज कशी असणार आहे, सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे, हे आपण इथे सगळं डिस्कस करणार आहोत. तर टोटल 48 पानी PDF आहे इथे माझ्याकडे. मी पूर्णपणे तुम्हाला समजून सांगणार आहे. सो त्यावर तुम्ही ठरवू शकणार आहेत की अप्लाय करायचं आहे का नाही. आपण इथे डिस्कस करूया पूर्ण फॉर्मचं बद्दल. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओज बघत चाला की मी दररोज इथे वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा गव्हर्नमेंट भरती असू द्या किंवा रयत शिक्षण रिलेटेड जॉब्स असू द्या, हे दररोज मी नवीन व्हिडिओज टाकत आहे रिलेटेड टू जॉब्स. तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मी ते अवेलेबल करून देत आहे. सो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो आपण इथे डिटेल नोटिफिकेशन बघून घेऊया. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून हे होत आहे, म्हणजे IBPS चे एक्झाम्स होणार आहेत. आपण हे PDF स्क्रोल करूया, एक्झामची पूर्णपणे माहिती बघूया. बँक्स असणार आहेत, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, हे सर्व बँक्स असणार आहेत. आपण इथे एक्झाम शेड्यूल बघूया. टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, म्हणजेच 1 ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट असणार आहे तुमचं 21 ऑगस्ट 2023 आणि पेमेंट सुद्धा यावेळेस तुम्हाला फी भरायची आहे. त्याच्यानंतर तुमची प्री एक्झाम बघा ट्रेनिंग असणार आहे, सप्टेंबर 2023 मध्ये असणार आहे. त्यानंतर कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग सुद्धा सप्टेंबर 2023 मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स हे सुद्धा सप्टेंबर 2023 मध्ये होणार आहे. तुमची ऑनलाईन एक्झाम प्रिलिमिनरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार आहे. रिझल्ट ऑक्टोबर मध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन मेन एक्झामिनेशन नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे आणि रिझल्ट त्याचे डिसेंबर मध्ये होणार आहे. इंटरव्ह्यू कंडक्ट जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये होणार आहे आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट एप्रिल 2024 मध्ये होणार आहे. म्हणजे हे एक 6 ते 8 महिन्यांमध्ये हे तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आपण आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहे, नॅशनॅलिटी बघणार आहे, सिटिझन ऑफ इंडिया चालणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघा एज क्रायटेरिया दिलेला आहे. मिनिमम एज 20 इयर्स आणि मॅक्सिमम एज 30 इयर्स चालणार आहे. म्हणजे मिनिमम 20 वर्ष किंवा मॅक्सिमम 30 वर्षापर्यंत इथे चालणार आहे. नॉट अर्लियर दॅन 2/8 म्हणजे 2/8/1993 पेक्षा जास्त किंवा 1/8/2023 पेक्षा कमी चालणार नाहीये. त्याच्यानंतर इथे अप्पर एज लिमिट सुद्धा दिलेला आहे. शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब असतील तर +5 इयर्स सुद्धा तुम्हाला ॲडिशनल भेटणार आहे. बॅकवर्ड क्लास असेल तर +3 इयर्स सुद्धा भेटणार आहे आणि किंवा PWD असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 10 एक्स्ट्रा भेटणार आहे. ओके, हे झालेले आहे एज क्रायटेरिया. त्याच्यानंतर इथे बघा PDF आपण बघणार आहोत. कॅटेगरी वाईज सुद्धा दिलेला आहे सर्व. त्याच्यानंतर इथे ब्लाइंडनेस असेल तरी सुद्धा दिलेला आहे. टोटल ॲब्सेन्स ऑफ साईट ऑर व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी लेस दॅन 30 or 60 हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे तुम्हाला. पूर्ण माहितीसाठी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. तुम्ही अजून बघू शकता. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे बघा. 175 दिली, 175 फॉर SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी आणि 850 फॉर ऑल अदर म्हणजे 850 बाकी सर्वांना असणार आहे. फीस खूप जास्त आहे 850. थोडंसं विचार करून इथे तुम्ही नक्की अप्लाय करा. तुम्ही इथे एलिजिबल आहे का, तुमचं स्टडी आहे का, हे पूर्णपणे बघून इथे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन सांगितलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्झाम्स मध्ये असणार आहे. नेम ऑफ टेस्ट इंग्लिश लँग्वेज आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 30 असणार आहे. मॅक्झिमम मार्क 30 आणि मीडियम असणार आहे इंग्लिश आणि टाइम त्यासाठी असणार आहे 20 मिनिटं. सेकंड आहे ऑप्शन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन 35 मार्कचा असणार आहे. इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही घेऊ शकणार आहे मीडियम आणि 20 मिनिटं. रिझनिंग ॲबिलिटी आहेत लास्ट वन, 100 मार्काचा पेपर असणार आहे पूर्ण मिळून. रिझनिंग ॲबिलिटी सुद्धा 35 मार्काचा असणार आहे. 35 क्वेश्चन्स, ते पण तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश यूज करू शकता. मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता. 20 मिनिटाचा असणार आहे. त्याच्यानंतर मेन एक्झाम्स असणार आहे बघा इथे पूर्ण मिळून
मॅक्झिमम मार्क्स 200 मार्काचा असणार आहे. क्वेश्चन्स असणार आहे 155. इथे 60 मिनिटं टाइम दिलेला आहे फर्स्ट रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडला. नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत 45. मॅक्झिमम मार्क्स 60 दिलेले आहेत. तुमचं मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहात. असे 4 असणार आहेत पेपर्स. पूर्ण मिळून जनरल हे बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन्स असतील तिथे 40 क्वेश्चन असणार आहे. मॅक्झिमम मार्क 40 असणार आहे. इथे बघा टाइम दिलेला आहे 35 मिनिटं. ही पूर्ण माहिती घ्या तुम्ही एक्झामशी रिलेटेड. त्याच्यानंतर इथे तुम्हाला नोटीस सुद्धा दिलेला आहे, कट ऑफ मार्क सुद्धा दिलेला आहे, 0.25 मार्क्स सुद्धा दिलेला आहे. रॉंग आन्सर असतील तर इथे 1/4 मार्क कट होणार आहे, डिडक्ट होणार आहे, म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहेत बघा. कंडक्टेड ऑनलाईन इन अक्रॉस मेनी सेंटर्स इन इंडिया, म्हणजे पूर्ण भारतात इथे सेंटर्स आहे तिथे सुद्धा होणार आहे एक्झाम्स. हे दिलेले प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग अरेंज बाय कोणत्या कोणत्या बँक्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे गावं दिलेले आहेत कोणत्या कोणत्या आहेत ते. आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, हे वेगवेगळे गावं दिलेले आहेत. तिथे तुम्हाला इथे सेंटर्स असणार आहेत किंवा ट्रेनिंग दिलं जाणार आहेत. ओके. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस दिलेली आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे. PDF तुम्हाला मी देणार आहे, एकदा पूर्णपणे माहिती वाचून घ्या तुम्ही सुद्धा. त्याच्यानंतर इथे तुम्ही लॉग इन फॉर ऑलरेडी कॅन्डिडेट सुद्धा करू शकणार आहे, म्हणजे किंवा इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकणार आहे. इथे केल्यानंतर तुम्ही बेसिक इन्फो भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर द्यायचा आहे. डिटेल्स पूर्ण भरायचे आहेत. प्रिव्ह्यू करायचा आहे की तुमची माहिती आहे ते पूर्ण आहे का, म्हणजे फर्स्ट नेम, तुमचं मिडल नेम, लास्ट नेम, हे सर्व माहिती भरायची आहे. ओके. हे फॉर्म असा असणार आहे, हे फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर अपलोड करायचं आहे. फायनली अपलोड झाल्यानंतर इथे पेमेंट करायचं आहे. ही पूर्ण माहिती झाली तुमची इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनसाठी. एक्झामची माहिती आहे, एजची माहिती आहे, त्याच्यानंतर फीज किती असणार आहे, ही सर्व माहिती आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.